व्हेरी वार्म गुड आफ्टरनून. सर्वात प्रथम गोडावती इन्स्टिट्यूट ने मला इथे जी संधी दिली त्याबद्दल आभार. आणि तसेच मला येण्यासाठी जो काही उशीर झाला सध्या त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. सध्याच्या या दिवसामध्ये एक अनफोर्सिन म्हणजे पूर्वी कधीही न पाहिल्या गेलेली परिस्थिती आपण सगळेजण अनुभवत आहोत. मागील काही दिवसांपूर्वी आपण याच प्लॅटफॉर्मवरून एक वेबिनार घेतला होता. त्यामध्ये आपण बरंच काही बोललो होतो पूर्वपरीक्षेबद्दल. पण सध्याची जी परिस्थिती आलेली आहे कोविड-19च्या अनुषंगाने आपण सगळेजण प्रत्येक क्षेत्रामध्ये काहीतरी वेगळं पाहत आहोत. मग ते प्रशासन असो, मग ते आपलं सर्वसाधारण जे आपले सामाजिक जीवन आहे आपलं त्यामधील असो, ट्रान्सपोर्ट असो किंवा वर्क फ्रॉम होमचं कल्चर आलेलं असो, तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपण काही ना काही बदल अनुभवत आहोत. पण तसाच बदल आपल्या क्षेत्रामध्ये, आपल्या अभ्यासाच्या पद्धतीमध्ये, एकूण होणाऱ्या परीक्षेमध्ये, त्यासाठीच्या तयारीमध्ये कुठेतरी आपल्याला ह्या वर्षी करावा लागला. विशेष करून आपल्याला जी एक सवय होती, सर्वच मला वाटतं बहुसंख्य विद्यार्थी हे मोठ्या प्रमाणावर पुणे किंवा तत्सम शहरामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात किंवा त्या तयारीसाठी तिथे राहतात. परंतु मार्च एंड एप्रिल ह्या काळामध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये जो कोरोनाचा उद्रेक झाला त्यामुळे प्रत्येकच विद्यार्थ्याला किंवा ऍस्पिरंटला परत आपल्या मूळ गावी जावं लागलं. आणि त्यावेळी मार्च आणि एप्रिलमध्ये कुणालाही या संकटाचा आवाका किती मोठा असेल, किती मोठा काळ हे संकट चालणार आहे ह्याचं एक्झॅक्ट आयडिया कुणालाही आलेली नव्हती, किंबहुना बऱ्याच जणांची अजूनही आलेली नसेल. तर त्यामुळे काय झालं होतं की बरेचसे विद्यार्थी जमेल त्या साधनाने, वाहनाने, पद्धतीने आपापल्या मूळ गावी परत गेले. आणि जी काही एप्रिल महिन्यात नियोजित अशी पूर्वपरीक्षा होती ती स्वाभाविकपणे पुढे गेली. आणि त्याचमुळे असंही झालंय बऱ्याच लोकांचं की तयारीसाठी घरी जाताना पुस्तकच नेलेली नाहीत. आणि हा खूप मोठा प्रश्न सगळ्यांसमोर निर्माण झाला होता मागील 1 ते 1.5 महिन्यामध्ये. त्याच्यावर बऱ्याच जणांना आता उपाय सापडलेला आहे, कारण की विदाऊट ई पास आपण आता ट्रान्सपोर्ट करू शकतो, मूव्ह करू शकतो. आणि आपली जी काही पुस्तकं आहेत आणि जे काही रिसोर्सेस आपल्याला लागतात ते आपण सर्वजण प्रोक्युअर करत आहोत किंवा घेऊन येत आहोत. पण मधल्या स्पॅनमध्ये बराच त्रास प्रत्येक विद्यार्थ्याला सहन करावा लागला आणि आपापल्या शक्तीप्रमाणे प्रत्येकाने त्याच्याशी डील करण्याचा प्रयत्न केला. सध्या जी परिस्थिती त्याच्याही पुढे जाऊन आपल्या समोर उभी टाकलेली आहे की कोविड-19च्या अनुषंगाने सुद्धा तरी सुद्धा शासनाने सर्व काही गोष्टींची काळजी घेऊन पूर्वपरीक्षा नियोजित केली होती. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे परत एकदा त्यामध्ये आपल्याला एक विलंब झालेला आहे. आणि आता एक्झॅक्टली प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे, आता पुढे काय, आता आपल्याला काय करायचंय. आणि हा जो प्रश्न आहे या प्रश्नचिन्हाचं उत्तर जरी आपण आता वेबिनार मधून बऱ्याचशा गोष्टींची चर्चा करणार असलो तरी सुद्धा पुढे काय ह्याचं उत्तर प्रत्येकाने आपल्या आर्थिक, पारिवारिक म्हणजे कौटुंबिक, मानसिक, शारीरिक या सगळ्या क्षमतांचा आढावा घेऊन आपल्या पुरतं प्रत्येकाने वेगळे उत्तर शोधायचं. कारण की आता हे असं नाहीये की एप्रिलमध्ये पूर्वपरीक्षा होणार, सप्टेंबर ऑक्टोबरला मुख्य परीक्षा होणार आणि मार्च एप्रिल पर्यंत इंटरव्ह्यू पूर्ण होऊन मे मध्ये निकाल लागणार आणि ऑगस्ट मध्ये आपण ट्रेनिंगला जाणार. हा झाला नॉर्मल शेड्यूल. या वर्षी काही नॉर्मल नाही. त्यामुळे आता पुढे काय ह्या प्रश्नाचं एक फिक्स्ड असं उत्तर कुठेही मिळणार आपल्याला नाही. त्यामुळे आपण काय करणार आहोत की वेगवेगळ्या गोष्टींचा वेगळ्या अँगलने आपण चर्चा करूयात आणि ह्यातून तुमच्या पद्धतीला, मग त्यामध्ये बरेचशा गोष्टी आहेत, मी तुम्हाला बरेचसे फॅक्टर सांगितले की कुठल्या कुठल्या पद्धतीने आपल्याला विचार करायचा आहे. त्यामध्ये अजून एक फॅक्टर महत्वाचा आहे तो वयाचा. आपल्याला वयाचा सुद्धा विचार करायचा आहे. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे अजूनही जेंडरनुसार फरक पडतो की समजा एखादा 28 वर्षाचा मुलगा आहे आणि एखादी 28 वर्षाची मुलगी आहे आणि सध्या लॉकडाऊनमुळे ते घरी आहेत, तर दोघांनाही फेस करावं लागणारे प्रॉब्लेम हे वेगळे वेगळे आहेत. त्यामुळे प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे ह्याचं उत्तर शोधायचं आहे. आता तुम्हाला जर वाटत असेल की मी तुम्हाला सांगणारी परीक्षा कधी होणार, बिलकुल नाही, हे कुणालाही माहिती नाही. किंबहुना आता मी युनिफॉर्म मध्ये आहे तरी सुद्धा सांगतोय किंबहुना शासनालाही आयडिया नसेल की एक्झॅक्टली कधी एक्झाम घ्यायची आहे. फक्त एकच गोष्ट ह्यामध्ये शाश्वत आहे की एक्झाम होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला तयारी करायची. कधी होणार
ह्याचं उत्तर सध्या तरी कुणाकडे नाही. ज्यावेळी होणार डिसिजन येईल सगळ्या घटकांचा, त्यामध्ये आयोग असेल, त्यामध्ये शासन असेल, त्यामध्ये माननीय न्यायालय असेल, ह्या सगळ्या घटकांकडून विचार होऊन नंतर एक काहीतरी डेट आपल्याला मिळेल, नोटिफिकेशन येईल. आणि ते नोटिफिकेशन, अजून एकदा सांगतोय, काही गोष्टींच्या चर्चा ह्या त्या गोष्टींपेक्षा जास्त होतात. जसं रिझल्ट पूर्वी कुणाला कुठली पोस्ट मिळणार आहे ह्याच्या बऱ्याचशा याद्या ग्रुप्सवर फिरत असतात मेन्सच्या मार्कनुसार. तसंच आता एक्झाम कधी होणार प्रत्येक जण काहीतरी एक गेस करतो आणि ऍक्च्युअली कोणालाच माहिती नाही कधी होणार आहे. ऍक्च्युअल तुम्ही सुद्धा तेव्हाच समजायचं ज्यावेळी आयोगाकडून आपल्याला नोटिफिकेशन प्राप्त होईल. तोपर्यंत काही फिक्स समजायचं नाही. कोणी सांगते की माझ्या आयोगात ओळखीचे आहेत, मग तिथला एक डेस्क ऑफिसर माझ्या ओळखीचा आहे, ह्या सगळ्या भाकडकथा आहेत, ह्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. हे विनाकारण एकमेकांना डिस्टर्ब करण्यासाठी काहीतरी प्रकार केल्या जातात. त्यामुळे आपण जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही पूर्वपरीक्षेचं तोपर्यंत काही शाश्वत समजायचं नाही. मग आता काही प्रश्न आहेत आपल्या समोर, त्या प्रश्नांची आपण डायरेक्टली उत्तरं घेऊयात. आणि त्या प्रश्नामधून मला असं वाटतं की तुमच्याही मनातले बरेचसे ऍक्च्युली तुमच्याकडनंच आलेले प्राप्त झालेले ते प्रश्न आहेत तुमच्याच काही प्रतिनिधींकडून. तर आपण बघूयात की त्यातून आपल्याला किती उत्तर मिळू शकत आहेत. आणि तरी सुद्धा जर काही प्रश्न शिल्लक राहत असतील तर आपण ते सुद्धा डील करूयात. एका प्रश्नाचं मी उत्तर ऑलरेडी दिलंय, एक्झाम कधी होणार आहे माहिती नाही, मला माहिती नाही आणि कुणालाच माहिती नाही. ठीक आहे, फक्त एक्झाम होणार आहे एवढंच पक्क आहे. मग त्याच्यानंतरचा अलाइड क्वेश्चन काय आहे त्याला लागूनच की मग एक्झाम कधी होणार आहे माहिती नाही तर मग आत्ता काय करायचं. आत्ता पूर्वपरीक्षेचा अभ्यास करायचा का मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा का मग दुसऱ्या काही एक्झाम असतील त्याचा आपल्याला बघायचं आहे. माझं सजेशन असं आहे की ज्या लोकांचं पूर्वपरीक्षेवर ज्यांना कॉन्फिडन्स आहे, असे बरेचसे विद्यार्थी असतात ज्यांना एक प्रकारचा कॉन्फिडन्स असतो, ज्यांनी ह्यापूर्वी 2-3 वेळा पूर्वपरीक्षा क्रॅक केलेली असते की मी पूर्वपरीक्षा क्लिअर करू शकतो. हा कॉन्फिडन्स ज्यांना आहे आणि ज्यांनी ह्यापूर्वी पूर्वपरीक्षा क्लिअर केलेली आहे त्यांच्यासाठी माझं स्ट्रिक्ट सजेशन आहे की आता पूर्णपणे मुख्य परीक्षेचा अभ्यास करा. जे थोडेसे कन्फ्युजन मध्ये आहेत की समजा एक वेळा प्री क्लिअर झालीये पण 1-2 वेळा फेल झालेले आहात, त्यांच्यासाठी माझं सजेशन आहे हाफ टाइम मेन्स, हाफ टाइम प्रिलिम्स. आणि जे नुकतेच नवीन आहेत आणि ज्यांना पूर्वपरीक्षेवरच कॉन्फिडन्स नाहीये, माझं सजेशन असं आहे त्यांच्यासाठी ऍटलीस्ट 20-30% वेळ तुम्ही मुख्य परीक्षेला द्या, मात्र 70% एनर्जी तुम्ही सध्याही पूर्वपरीक्षेसाठी वापरा. म्हणजे मी जे सजेशन दिलेले आहेत ते 3 कॅटेगरीमध्ये दिलेले आहेत. ज्यांना पूर्वपरीक्षेवर कॉन्फिडन्स आहे ते आता पूर्णपणे मुख्य परीक्षेचा अभ्यास करतील. दुसरे जे आहेत जे थोडेसे दोलायमान परिस्थितीत असतात ते 50-50 करतील. आणि ज्यांना पूर्वपरीक्षेवरच कॉन्फिडन्स नाहीये ते 20-30% भाग दिवसाचा, समजा 10 तास अभ्यास आपण करत असू तर 2 ते 3 तास मुख्य परीक्षा आणि 7 ते 8 तास पूर्वपरीक्षेचाच अभ्यास करत राहतील. जेणेकरून आपापल्या IQ नुसार, आपापल्या तयारीच्या लेवलनुसार आपण कुठेतरी जेव्हाही परीक्षा अनाऊन्स होईल, ऑब्व्हियसली असं होणार नाही की आज परीक्षा अनाऊन्स केली आणि लगेच पुढच्या आठवड्यात एक्झाम आहे. तुम्हाला तिथेही काहीतरी एक चांगला गॅप मिळणार आहे, म्हणजे एखादा महिन्याचा तरी पिरियड मिळेल नक्कीच. मग त्या महिन्यामध्ये म्हणजे द मोमेंट आयोगाकडून आपल्याला नोटिफिकेशन मिळतं सगळ्यांनी परत पूर्वपरीक्षेवर शिफ्ट व्हायचं. पण जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंतची आपण सध्या चर्चा करत. मी जे 3 कॅटेगरीज सांगितलं ते तोपर्यंत लागू करायचे किंवा तोपर्यंत कंटिन्यू करायचे जोपर्यंत नोटिफिकेशन प्राप्त होत नाही. ठीक आहे, मला वाटतं या बाबतीत मी एकदम क्लिअर सांगितलेलं आहे काय करायचंय ते. सध्याच्या परिस्थितीत अभ्यास सुरू ठेवावा की नको हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न एक आला होता. तर माझं सजेशन असं आहे किंवा माझं म्हणणं असं आहे या गोष्टीवर, किंवा मी जे ऑब्झर्व केलंय बरेचसे विद्यार्थी सध्या व्हॅकेशन एन्जॉय करतायत. त्यांना असं वाटतं की आपल्याला सुट्ट्या लागल्या. ही प्रोसेस, ही एक्झाम जशी आहे तशीच ही एक प्रोसेस सुद्धा आहे. आणि ही प्रोसेस अशी आहे ज्यामध्ये जोपर्यंत तुमचं रिझल्टच्या यादीमध्ये नाव येत नाही त्या दिवशीपर्यंत तुम्हाला अभ्यास करायचा असतो. त्यामुळे आता पूर्वपरीक्षा पुढे गेली ह्याचा अर्थ आयोगाने असं सांगितलं नाहीये की आम्ही ह्याच्यानंतर कधीच राज्यसेवा पूर्वपरीक्षा घेणारच नाही. असं काही नोटिफिकेशन आलंय का? नाही. पण काही मुलं तसं वागतायत.
त्यामुळे आपण जो काही टेम्पो 8 ते 9 ऑक्टोबर पर्यंत मेंटेन केलेला होता तो आता ब्रेक करू नका. एक खूप चांगली लिंक आपली लागलेली होती अभ्यासाची, ती लिंक मेंटेन ठेवा. बऱ्याचशा लोकांनी आता स्वतःला प्रश्न विचारा, आज 20 ऑक्टोबर आहे, 8 किंवा 9 ऑक्टोबरला मला वाटतं ते नोटिफिकेशन आलं होतं. मागच्या 11 ते 12 दिवसामध्ये आपण 100 तास अभ्यास केला आहे का? ऍव्हरेज आपण 9 ते 10 तास जर पकडलं तर आपण तेवढा अभ्यास ज्यांनी केलेला असेल आजही तो शाश्वतपणे सांगू शकेल की मी मेन्सची एक्झाम देणार आहे, कारण मी प्रामाणिकपणे अभ्यास केला. पण बाकीचे मला असं वाटतं 90% लोक तसं करत नाहीत. थोडंसं नॅचरल आहे ते की समजा मी 9 तारखेपर्यंत खूप आशा घेऊन अभ्यास करतोय, खूप इच्छा माझ्या मनात आहेत की आता 11 तारखेला परीक्षा आहे, मी ती क्लिअर करणार आहे, चांगली तयारी झालेली आहे, आणि अचानक आपल्याला असं कळतं की एक्झामच पुढे गेलेली आहे. टेम्पो ब्रेक होणं ओके आहे, पण डायरेक्ट त्याला कट करू नका. तो ब्रेक मोठा नसावा. 12 तास अभ्यासावरून तुम्ही 8 तास अभ्यासावर शिफ्ट झालात, इट इज फाईन. पण 12 तास अभ्यासावरून डायरेक्टली तुम्ही अभ्यासच बंद, असं जर असेल तर आपलं कुठेतरी चुकतं आहे. हे लक्षात घेऊन आपल्याला सध्याही अभ्यास करत राहायचा आहे. सध्या राज्यसेवा किंवा कंबाईन कशाचा अभ्यास करावा, प्रीचा करावा का मेन्सचा, मी ऑलरेडी सांगितलंय. राज्यसेवा किंवा कंबाईन कशाचा करायचा आहे हे प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असेल. काही लोक असे असतील जे युपीएससी कडनं मायग्रेट होऊन एमपीएससी कडे आलेले आहेत. काही लोक असेही असतील ज्यांनी बऱ्याचदा एमपीएससी ची परीक्षा दिलेली आहे, मग त्यांना आता थोडंसं कन्फ्युजन असेल की मी कंबाईनचा करू का किंवा करू नको. तर आपलं वय, आपली आर्थिक परिस्थिती, मानसिक परिस्थिती, कौटुंबिक पाठबळ, ह्या सगळ्या 4 पॅरामीटरचा विचार करून ठरवायचं की आपल्याला दुसऱ्या एखाद्या परीक्षेकडे किंवा कंबाईनकडे शिफ्ट व्हायचं आहे किंवा नाही. ज्याच्यासाठी सगळे फॅक्टर्स फेवरमध्ये असतील, समजा एखाद्याची कौटुंबिक परिस्थिती चांगली आहे, ज्याला घरचे सपोर्ट करतायत की बाबा तू कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, आर्थिकदृष्ट्या काही चणचण भासत नाही, ज्याचं वय सुद्धा एक 23-24 हार्डली 25 वर्ष आहे, माझं सजेशन असं आहे तुम्ही राज्यसेवाच करा. जर आपलं वय थोडं पुढे गेलेलं आहे, घरची कुठेतरी वाट बघतायत की कधी पोस्ट काढेल, बरेच वर्ष झाले आता दुसऱ्या पुण्यालाच आहे, त्या लोकांनी कुठेतरी कंबाईनकडे शिफ्ट झालं किंवा फोकस शिफ्ट केला तरीही काही हरकत नाही. नेक्स्ट, युपीएससी व एमपीएससीचा सोबत अभ्यास करावा का? करायचा असेल तर कसा? ओके, मुलांची कमेंट्स कुठे असतात? इथे कळतं का तिथं नाही. ओके, ठीक आहे, चालेल. आहे ना? ठीक आहे, ओके.
तर आपण हा प्रश्न बघत होतो की युपीएससी व एमपीएससीचा सोबत अभ्यास करावा का. दोन्ही परीक्षा इंडिव्हिज्युअली करणं सुद्धा खूप अवघड आहे आणि दोन्हीचा एकत्र अभ्यास करणे प्रचंड अवघड आहे. हे कुणी करावं? ज्यांनी युपीएससीच्या 2-3 मेन्स दिलेल्या आहेत, ज्यांनी राज्याचे सुद्धा 2-3 मेन्स दिलेले आहेत, त्या व्यक्तीने जर असं केलं तर एक वेळ चालू शकतो. मात्र दोन्हीची आपली जर पहिली वेळ असेल तर याचा विचार करणं चुकीचं आहे. कुठले एका एक्झामवर फोकस करा आणि त्याचा चांगला अभ्यास करा, तेच बेटर आहे. प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण कसे करावं हा एक प्रश्न आहे. नॉर्मल प्रश्न आहे हा. प्रश्नपत्रिका विश्लेषणाचे बरेचसे पुस्तकं मार्केटमध्ये आहेत. ते पुस्तकं डायरेक्टली आपण परचेस केले तरी सुद्धा आपलं काम सोपं होऊन जातं. आणि विश्लेषण म्हणजे काय असतं हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. विश्लेषण म्हणजे आपल्याला हे कळायला पाहिजे की एखाद्या सब्जेक्ट मध्ये जर काही सब पॉइंट्स आहेत तर कुठल्या सब पॉइंटवर रेग्युलरली क्वेश्चन विचारले जात आहेत, कुठल्या सब टॉपिकला किती वेटेज आयोगाकडून प्राप्त आहे. असं नाही की आपल्याला आवडतं किंवा जेव्हा चॅप्टर मोठा म्हणून त्याला जास्त वाचायचं, आयोगाने त्याला किती महत्व दिलंय हा सिंगल इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आपल्या विश्लेषणाचा किंवा अनालिसिसचा. आयोगाने जर एचआरडी मधल्या आरोग्य आणि शिक्षणाला महत्व दिलेलं असेल तर एचआर आणि एचआरडीचा अभ्यास करताना आपण आरोग्य आणि शिक्षण हे टॉपिक्स आधी करावेत. त्यामध्ये सुद्धा व्यावसायिक शिक्षणावर जर कमी प्रश्न असतील तर असं नाही की ते आपल्याला सोडून द्यायचंय, मात्र त्याला थोडं लेस प्रायोरिटीला आपण घेऊ शकतो. म्हणजे हे विश्लेषण आपल्याला करायचंय ज्यावरून आपल्याला ओळखायचंय की प्रायोरिटाईज आपल्याला काय करायचं. क्लास लावणे गरजेचे आहे का? क्लास लावणे नाही. क्लास इज नेव्हर अ कंपल्शन. तो नेहमी एक ऑप्शन असतो. मात्र क्लास लावण्याचे काही फायदे आहेत. फायदे काय आहेत? ज्या विद्यार्थ्याला काही गायडन्स उपलब्ध नाही डायरेक्टली, म्हणजे त्याचे कोणी मित्र अभ्यास करत नाहीत किंवा त्याचे कोणी सिनियर्स कलिग्स कोणी ऑफिसर्स त्याच्या ओळखीचे नाही आहेत किंवा त्याला रेग्युलर गायडन्स किंवा मेंटरची आवश्यकता आहे, अशा व्यक्तींनी क्लास नक्कीच लावावा. मात्र जर तुम्हाला असं वाटत आहे की तुम्ही कव्हर करू शकता पुस्तकं वाचून किंवा लागेल तिथे तुम्हाला एखादा टॉपिक कळत नाही तर तो एक्सप्लेन करून सांगायला तुम्हाला कोणीतरी आहे, असं जर असेल तर क्लास लावण्याची काही आवश्यकता नाही. क्लास लावण्याचा अजून एक फायदा काय आहे की एक टेम्पो मेंटेन राहतो आणि काहीतरी राहतं दिवसभरात एक अजेंडा की आज मला 2 तास क्लासला जायचं आहे. नाहीतर काय होतं की दिवसभर अभ्यासच करायचा आहे ही मानसिकता लवकर इम्बाईब होत नाही आपल्यामध्ये. त्यासाठी इनिशियल फेज मध्ये क्लास कामी येऊ शकतो. जॉब व अभ्यासांची सांगड कशी घालावी, त्याचं नियोजन कसं करावं. बरेचसे लोक आपल्यामध्ये आहेत. मी याच्या अलाइड अजून एक ऍड करेल. काही हाऊसवाईफ सुद्धा आहेत ज्या तयारी करतायत, मग त्यांना घरकाम करून तो पण एक जॉबच आहे, फक्त पेड जॉब नाहीये. तर जे इतर काहीतरी काम करतायत त्यासोबत अभ्यास कसा करावा हे ऍक्च्युली खूप अवघड आहे, प्रचंड अवघड आहे. आणि बोटावर मोजणे इतकेच एक्झाम्पल्स आहेत ज्यांनी इतर काही जॉब करता करता अभ्यास करून पोस्ट काढली. त्यामध्ये सुद्धा पहिल्या अटेम्प्ट मध्ये जॉब करून पोस्ट काढणार माझ्या नजरेत तरी कोणीच नाही. त्यामुळे आपल्याला ते कसं टॅकल करता येतं त्यानुसार मॅनेज करायचं आहे. कोणी आयटी मध्ये जॉब करणार असेल तर सॅटर्डे संडे त्यांना पूर्ण ऑफ मिळणार आहे. जर कोणी गृहिणी असेल एखादी तर तिला दिवसभरातला वेळ मॅनेज करावा लागणार की कुठल्या वेळेमध्ये मला थोडी घरात शांतता मिळते, त्या वेळेमध्ये जास्तीत जास्त कॅपिटलाइज करायचं आणि त्याचा जास्तीत जास्त सदुपयोग करून कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करायचा. आणि एकच लक्षात घ्यायचंय आपल्याला की आयोगाची प्रश्नपत्रिका ज्यावेळी एखाद्या विद्यार्थ्याच्या हातात येते तेव्हा कलम 14चं पूर्ण पालन त्यामध्ये केलेलं असतं. मी वारंवार कलम 14 माझ्या आधीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल की ते कसं समानता. प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात तशीच प्रश्नपत्रिका असते, तेच प्रश्न असतात, सेट वेगळा असेल. तो विद्यार्थी गरीब आहे का, श्रीमंत आहे का, ती गृहिणी आहे का, त्याचे आई वडील ग्रामीण भागातून आलेत का, किंवा तो अनाथ आहे का, किंवा तो अजून कुठल्या त्रासातून वर आलेला आहे का, हा कुठलाही विचार आयोगाची प्रश्नपत्रिका करत नाही. अतिशय न्यूट्रल तटस्थ भावनेने आपल्याला ते सॉल्व्ह करावं लागत असतं. त्यामुळे आपल्या ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही परिस्थितीतून आपण आलेलो आहोत, ते सिलेक्शन झाल्यानंतर भाषणात सांगायचं. ते पूर्वी कुणाला सांगून उपयोग नसतो. म्हणून आपल्याला ते आपल्या लेवलला मॅनेज करायचं आहे. ह्यामध्ये एकच पॉझिटिव्ह फॅक्टर आहे की जे लोक जॉब करून किंवा इतर काही काम करून पोस्ट काढतायत त्यांना
ऍक्च्युअली जॉबमध्ये आल्यानंतर तेवढा त्रास होणार नाही, कारण की मल्टीटास्किंगची तुम्हाला ऑलरेडी सवय आहे. इतर जे लोक आहेत जे फक्त अभ्यास करून एखाद्या पोस्टवर येत आहेत, त्यांना इनिशियली थोडा त्रास होऊ शकतो. ऍक्लिमेटाइज होणे जे आपण म्हणतो, जुळवून घेण्याला त्यांना वेळ लागू शकतो. प्रत्येक गोष्टीचे प्रोज आणि कॉन्स असतातच. चालू घडामोडीचा अभ्यास कधीपासून करावा व कसा करावा हा एक खूप आता कळीचा प्रश्न झालेला आहे. आणि ह्याच्यावर म्हणजे जनरली असं सांगितलं जायचं, ज्यावेळी एप्रिलमध्ये परीक्षा होती, एप्रिल 2020 मध्ये जर परीक्षा असेल तर जानेवारी 2019 पासूनचं करंट अफेअर आपण वाचलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे ज्या कोणी विद्यार्थ्यांनी एप्रिल 2020च्या परीक्षेचा अभ्यास केला, अपेक्षित आहे की त्यांनी जानेवारी 19 पासूनचं करंट अफेअर्स वाचलेलं आहे. नेक्स्ट ऑक्टोबरमध्ये परीक्षा आली म्हणजे त्याच्याही आधीचं करंट अफेअर तुम्ही वाचलेलं आहे असं अपेक्षित आहे, त्याच्याशिवाय तुम्ही पूर्व परीक्षेला जाणार नव्हता. आणि आता ज्यावेळी परीक्षा येईल त्यापूर्वीचा 1 महिना सोडून, म्हणजे समजा लेटेस्ट इमॅजिन, ठीक आहे, मी काही सांगत नाही, इमॅजिन जानेवारीमध्ये समजा पूर्व परीक्षा आहे, तर त्याच्यापूर्वी 30 दिवस सोडून द्यायचे, त्याच्या आधीचे करंट अफेअर्स वाचायचे. कधीपासूनचं? जानेवारी 2019 पासूनच. त्यामुळे त्याच्यामध्ये असं नाही करायचं की मी आतापासूनच 1 वर्ष आधीच मोजणार आहे. मागच्या 6-7 महिन्यांमध्ये कोविड सोडून काही मोठी घटना झालेली नाही, कारण जवळपास सगळं जे काही आहे ते बंदच आहे. आता कुठे आपण अनलॉकच्या फेजमध्ये आलेलो आहोत. त्यामुळे करंट अफेअर्स जानेवारी 2019 पासूनच करा. ऑलरेडी तुम्ही, मला वाटतं इयरबुक जे असतं ते 2019 वाचलेलं असेल, वाचलेलं नसेल तर आता वाचा, मात्र ते सोडून देऊ नका, कारण आयोगाला अशी सवय किंवा खोड आहे ज्यामध्ये 2-3 वर्षापूर्वीचे प्रश्न हे चालू घडामोडीमध्ये विचारण्यात येतात. त्याचं लॉजिक कधी लावता येत नाही, पण एकच आहे, कॉम्पिटिशन आहे. जो जास्त वाचणार त्याचा जास्त फायदा, हे समप्रमाणात आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. त्यामुळे तुम्ही जेवढं जास्त वाचणार, जेवढं मागेपर्यंत तुम्ही जाऊ शकता, तेवढा तुमचा फायदा असतो. बऱ्याचदा असं होतं की काही विद्यार्थी असतात जे एमपीएससी मध्ये आपण सिनियर म्हणतो, की 3-4 वर्ष झाले आहेत तयारी करतात, त्यांनी कधीतरी 2017 मध्ये एखादी घटना वाचलेली असते आणि 2020च्या पूर्व परीक्षेत तो प्रश्न विचारण्यात येतो. त्या गोष्टीचा त्यांना फायदा नक्कीच आहे. म्हणून जो जास्त वाचणार त्याचा जास्त फायदा. हे काही प्रश्न, पुस्तके कशी वाचावी, एमपीएससी कडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांवर सविस्तर माहिती द्या. ठीक आहे, कसं वाचावं हे ऍक्च्युली शाळेच्या म्हणजे शालेय स्तरावरच आपण शिकलेलो असू तर खूप उत्तम, पण बरेच वेळा असं असतं की शाळेच्या कालावधीमध्ये खूप सिन्सिअरली अभ्यास न करणारे विद्यार्थी जास्त असतात. मग कसं वाचायचं इथून सुरुवात होते आणि एवढं वाचण्याची सवय नसते. आता जे कोणी विद्यार्थी पुढच्या वर्षीच्या अटेम्प्टसाठी पहिल्यांदाच प्रयत्न करणार आहेत त्यांना तर असं आहे की वाचताना रिव्हिजन डोक्यात ठेवून वाचायचं असतं. जनरली कुठलाही टॉपिक वाचताना तो टॉपिक वाचून झाल्यानंतर 1-2-5 मिनिटं डोळे बंद करून आठवायचं की त्या टॉपिकचं पहिल्या पेज पासून शेवटच्या पेज पर्यंत आपल्याला किती आठवतं. हे झालं इमिजिएट रिव्हिजन. म्हणजे एकाच गोष्टीला आपण आठवण्याचा प्रयत्न करतो. ऍक्च्युली काय होतं की आपण वाचत जातो आणि आपण आठवण्याचा प्रयत्नच करत नाही. आपण आठवण्याचा प्रयत्न कधी करतो? प्रश्नपत्रिकेमध्ये, म्हणजे त्या ऍक्च्युअल एक्झाम हॉलमध्ये, की अरे मी वाचलं होतं, मग तेव्हा आपण डोक्याला त्रास देतो. बट इमिजिएट रिव्हिजन जर केली आणि त्याचा फॉलोअप, म्हणजे रिडिंग, इमिजिएट रिव्हिजन आणि फॉलोअप. फॉलोअप म्हणजे काय की आपण जेव्हा 2 ते 5 मिनिटं डोळे बंद करून आठवण्याचा प्रयत्न करतो की त्या चॅप्टरचं मला काय काय आठवतं, ज्या गोष्टी आठवत नाही त्या फॉलोअप रिडिंग मध्ये पटकन परत एकदा बघून घ्यायचे. ह्याला खूप जास्त वेळ लागत नाही, मात्र एफर्ट्स लागतात आणि सिन्सिअरिटी लागते. इमिजिएट रिव्हिजन, त्यानंतर दिवस जेव्हा संपतो, दिवसाच्या शेवटी एक रिव्हिजन करणं अपेक्षित आहे. की दिवसभरात समजा मी 9 तास वाचलेले आहेत तर 1 तास मी फक्त एक नजरे घालून घालायचं की मी काय काय अंडरलाईन केलंय दिवसभरात, आणि ते सुद्धा परत वाचलं तर एकाच दिवसामध्ये आपला एक चॅप्टर 3दा वाचून होतो. त्यानंतर आठवड्याच्या एंडचं रिव्हिजन, ज्यामध्ये आपण शनिवारपर्यंत काय वाचलंय, सोमवार ते शनिवार, रविवारचा पूर्ण दिवस रिव्हिजनसाठी ठेवून त्या दिवशी जर रिव्हिजन केलं तर अजून फायदा. आणि शेवटचं रिव्हिजन जे जनरली सगळेजण करतात
ते आहे सब्जेक्ट पूर्ण झाल्यानंतरच रिव्हिजन. पण आपल्याकडे पद्धत अशी आहे की माझं जर समजा हिस्ट्री वाचून झालं, त्यानंतर मी त्याचं रिव्हिजन न करता मी पुढच्या विषयाकडे जातो. समजा जिओग्राफी पूर्ण वाचतो, जिओग्राफी पूर्ण संपेपर्यंत हिस्ट्रीचा पहिला चॅप्टर हा हिस्ट्रीतच गेलेला असतो. त्यामुळे त्याला कुठेतरी एक मध्ये बफर डे ठेवून तुमच्या प्लॅनिंग मध्ये बफर डे ठेवायचे. समजा 30 दिवसांचं प्लॅनिंग आहे, तर मी 15 दिवसाचं प्लॅनिंग करेल, 2 दिवस बफर डेज ठेवेल आणि पुढे 13 दिवसाचं प्लॅनिंग करेल. त्यामधल्या 1-2 दिवसामध्ये आपण परत एकदा तो पूर्ण विषय वाचायचा आणि असं मध्ये स्प्लिट करून आपण केलं पाहिजे. हा पॅटर्न तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्स नुसार ठरवू शकता. बट तुम्ही जर फक्त एक्झामच्या 1 महिना आधीच जर रिव्हिजनसाठी ठेवणार असाल तर मग त्याचा ऍक्च्युअली तेवढा फायदा होत नाही. एक्झामच्या आधीचं रिव्हिजन तर महत्वाचं आहे, नो डाऊट अबाउट इट, मात्र त्यापूर्वी सुद्धा रिव्हिजन झालेले असले पाहिजे. अभ्यासाबाबत नेहमी सकारात्मक कसे व्हावे ह्याच्यामध्येच एक निगेटिव्हिटी आहे. ह्याचा अर्थ ज्यांनी कोणी प्रश्न दिलाय तो सध्या अभ्यासाबाबत सकारात्मक नाही. अभ्यासाबाबत सकारात्मक नेहमी कसे राहावे हे एक वेळ ठीक होतं, ठीक आहे, लेट इट बी. अभ्यासाबाबत पॉझिटिव्ह राहणं बोलायला खूप सोपं आहे, करायला खूप अवघड आहे. आणि प्रत्येक विद्यार्थी जो कोणी राज्यात पहिला येणारा सुद्धा त्याच्याही अभ्यासाच्या शेड्यूलमध्ये 365 दिवसामध्ये काही दिवस असे येतात ज्या दिवशी त्याला अभ्यास करावा वाटत नाही, ज्या दिवशी त्याला बोर होतो किंवा त्याचं मन लागत नाही किंवा वाचलेलं डोक्यात जात नाही. त्यामुळे असं बिलकुल समजायचं नाही की हे मलाच होतंय. हा रोग प्रत्येकाला होतो. हा कोविड पेक्षाही जास्त संसर्गजन्य आहे. त्यामुळे जर आपल्याला असा नर्वसनेस येत असेल, बोर होत असेल, अभ्यास करावाच वाटत नसेल तर ओके आहे, मात्र ही फ्रिक्वेन्सी कमी असावी. जो रिझल्ट असतो तो या फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असतो. जर आपल्याला नेहमी असं होत असेल तर आपण क्षेत्र चुकीचं निवडलंय. कधी कधी होत असेल तर ठीक आहे, आणि खूप रेअर होत असेल तर तुम्ही एक्झॅक्टली राईट ट्रॅकवर आहात. मग प्रत्येकाने बघायचंय अपने गिरेबान में झाको गालिब, तसं स्वतः आपण बघायचंय की आपण किती पाण्यात आहोत आणि आपल्याला किती बोर होत आहे. खूप बोर होत असेल तर हे क्षेत्र तुमच्यासाठी नाही, कारण एवढा इंटरेस्टिंग सिलेबस जगातल्या कुठल्याही परीक्षेचा नाही. तुम्हाला एव्हरीथिंग अंडर द स्काय इव्हन अबोव्ह इट, तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं वाचन करायला मिळतं. रोज खूप सारे असे युरेका मोमेंट्स येतात ज्यावेळेस वाटतं अरे यार मी काय करत होतो, 25 वर्ष झाले मला अजूनही माहितच नव्हतं की असं पण आहे भारतात. समजा जिओग्राफी वाचत असाल तर हिस्ट्रीमध्ये असंही झालंय, नवीन काहीतरी कळतं. राज्यशास्त्राबद्दल तुम्हाला लाईव्ह कळतं की बाबा ठीक आहे, राज्यसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये एखादं मोशन पुढे आलेलं आहे तर हे कसं मांडलं जातं, मोशन म्हणजे नेमकं काय, रिझोल्युशन म्हणजे नेमकं काय, ह्या सगळ्या गोष्टी कळणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत करून देण्याचं काम ही परीक्षा करते. ह्या परीक्षेचा सिलेबसच तसा डिझाईन केलेला आहे. त्यामुळे ह्यात बोर होण्यासारखं काहीच नाही. एखादा विषय असू शकतो, समजा तुम्ही ह्युमॅनिटीज बॅकग्राऊंडचे आहात, म्हणजे तुम्ही समजा आर्ट्स बॅकग्राऊंडचे आहात, तर होऊ शकतं की तुम्हाला विज्ञानामधलं फिजिक्स किंवा केमिस्ट्री थोडंसं बोर होतंय वाचायला, किंवा तुम्ही खूपच तुमचं असं सायंटिफिक किंवा असं तशा टाईपचे सब्जेक्ट तुम्हाला आवडतात. होऊ शकतं की तुम्हाला इतिहास वाचणं बोर होऊ शकतं. बट असं नाही की मला पूर्ण कुठलाही सब्जेक्ट घेतला तर बोरच होतोय, ह्याचा अर्थ तुम्ही ह्याच्यासाठी बनलेले नाही. त्यावेळेस रिअसेस करायचं स्वतःला की मी कुणाच्या सांगण्याने इकडे आलोय का, उगाच मित्र करतोय म्हणून मी पण एमपीएससी करायला आलोय का, माझं खरंच नेचर कसं आहे, मला याची आवड आहे का. नसेल तर करू नका, असेल तर कंटिन्यू करा. सोल्युशन प्रत्येक प्रॉब्लेमवर आहे. म्हणजे बोर होणं वगैरे जे आहे त्यासाठी काय करायचं, आपलं गोल खूप मोठं ठेवायचं. आणि ऍक्च्युअली ह्याच्यामध्ये गोल खूप मोठा आहे आपलं. म्हणजे गोल आपलं कसं आहे, आपल्याला ह्या क्षेत्रात का आलो आहोत. कोणी आता बरेच जण सांगतात सर मला खाकीचं क्रेज आहे, तर ते खाकीचं क्रेज आहे म्हणजे काय, ते दबंग आणि सिंगम पिक्चर बघून असलं काही नसते. आपलं एम काय असलं पाहिजे की ही खाकी अंगावर घातल्यानंतर मी किती लोकांच्या आयुष्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह करू शकतो. एखादा जरी तक्रारदार माझ्याशी बोलून समाधानाने त्याचा प्रॉब्लेम सुटलाय असं म्हणून जर जात असेल पोलीस स्टेशन मधून, आणि पोलीस स्टेशन ही वास्तू जर त्याला वाईट वाटत नसेल, तर समजायचं काहीतरी मी चांगलं काम केलं. तसंच तहसीलदाराचं असेल, तसंच डेप्युटी कलेक्टरचं असेल, तसंच बीडीओचं असेल, तसंच सीओचं असेल. जर तुम्हाला काहीतरी सकारात्मक, गरजू
लोकांसाठी असं जर काही काम करता येत असेल, जी ताकद तुम्हाला ही जॉब ही पोस्ट मिळवून देते, तर त्या पोस्टसाठीचा अभ्यास करताना तुम्हाला बोर नक्कीच नाही व्हायला पाहिजे. जर होत असेल तर कुठेतरी आपल्या एम मध्ये गडबड आहे, आपल्या ध्येयामध्येच कुठेतरी आपण अनिश्चित आहोत आणि ही अनिश्चितता तुम्हाला पोस्ट पर्यंत कधीही घेऊन जाणार नाही. त्यामुळे व्यवस्थित एकदा असेस करा स्वतःला, आणि हे जर तुम्ही केलं आणि सेट ऑफ गोल्स तुमच्या डोळ्यासमोर नेहमी ठेवले, तर तुम्हाला कधीही नकारात्मक वाटणार नाही अभ्यास करताना. आणि ठीक आहे, हे सगळं झालं तर मी खूपच फिलॉसॉफिकल बोललो असेल असं तुम्हाला वाटत असेल. प्रॅक्टिकल सांगतो, एका दिवशी जर बोर झालं, ब्रेक घ्यायला हरकत नाही. पण कॉम्प्रिहेन्शन मध्ये जी सांगताना मी सांगतो, पण हा कीवर्ड आहे. पणच्या आधीचं वाक्य वेगळं असतं, पणच्या नंतरच्या वाक्याने त्याचा अर्थ बदलतो. मी काय सांगितलं, एखाद्या दिवशी ब्रेक घ्यायला हरकत नाही, पण तो एखादा दिवस असावा. माझं स्वतःचं एक्झाम्पल सांगतो. माझ्या लायब्ररीमध्ये अभयसिंग मोहिते सर आले होते, जे 2015 राज्यात पहिले आले होते. लायब्ररीत आम्ही असंच अभ्यास करत बसलो होतो आणि सरांचं लेक्चर होतं, त्यामुळे अटेंड केलं. सरांनी सांगितलं की मी 6 दिवस चांगला अभ्यास करायचो आणि रविवारी दुपारनंतर पूर्ण ब्रेक घ्यायचो. मी फक्त तेवढं ऐकलं, रविवारी दुपारनंतर ब्रेक घ्यायचा. पण 6 दिवस ती व्यक्ती कसा अभ्यास करते, 6 दिवसात ते ब्रेक घेतात का? कसं असतं, एखाद्या व्यक्तीला रोज थोडा वेळ टाइमपास लागतो, 15-20 मिनिटं तरी, आणि एखादा व्यक्ती असा असतो, तो सिन्सिअरली आठवडाभर अभ्यास करतो, रविवारी ब्रेक घेतो. त्यामुळे मी तुम्हाला जे सांगितलंय ते खूप रिस्की आहे. बोर झालं तर ब्रेक घ्यायला हरकत होत असेल पेक्षा सोडून द्या. विद्यार्थ्यांनी करावी एक प्रश्न आहे, आर्थिक परिस्थिती चांगली नसणाऱ्या विद्यार्थ्यांनी तयारी कशी करावी. बरेचसे स्कॉलरशिप स्कीम्स महाराष्ट्रात आहेत, गव्हर्नमेंटचे सुद्धा आहेत, SISC, यशदा, इतर एक्झामिनेशन सेंटर जे असतील ते, ट्रेनिंग सेंटर्स, किंवा प्रायव्हेटमध्ये सुद्धा बरेचसं आहे. त्याही पेक्षा एकंदरीत माझं ऑब्झर्वेशन असं आहे की राज्यसेवेचं जे काही स्टडी मटेरियल आहे ते तुलनेनं खूप स्वस्त आहे, ते महाग बिलकुल नाही. त्यामुळे बुक्स घेणं एवढंही अवघड नाहीये, ते कुठून ना कुठून तुम्ही अफोर्ड करू शकता. आणि माझ्या सोबत ट्रेनिंगला असे कित्येक चांगले अधिकारी होते जे खूप वाईट परिस्थितीतून, हलाखीच्या परिस्थितीतून वर आलेले आहेत. लिटरली त्यांचा महिन्याचा खर्च त्यांच्या मित्रांनी भरला आहे. असे लोक, असे अधिकारी माझ्यासोबत ट्रेनिंगला होते. त्यामुळे असं बिलकुल नाहीये परिस्थितीचं भांडवल करायचं नाही, परिस्थितीचा भाव सुद्धा करायचा नाही, आणि सिलेक्शन झाल्यानंतर उलट सांगत पण फिरायचं नाही. काय नसतं, तुम्ही पण तेच लक्ष्मीकांत वाचलेलं असतं, आणि एखादा श्रीमंत असलं तरी पण त्यांनी तेच लक्ष्मीकांत वाचलेलं असतं. असं नाही की त्याच्या लक्ष्मीकांतमध्ये पेजेस जास्त येतात. त्यामुळे विनाकारण परिस्थितीचं भांडवल करायचं नाही. पोस्ट काढणं महत्वाचं आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ कुठलीही परिस्थिती. त्यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली नसणाऱ्या विद्यार्थ्यांना आता कुठेतरी कोविड-19 जर पॉझिटिव्ह काही आपल्याला बघायचं असेल तर ते हे आहे की पुण्यामध्ये महिन्याचा खर्च बऱ्याच लोकांना पेलायचा नाही. मेसचं असेल, राहण्याचं भाडं असेल, इतर खर्च असेल, लायब्ररीचे चार्जेस आहेत, त्यांना कोविडमुळे घरी जावं लागलं, कुठेतरी हा खर्च वाचलेला आहे. त्यामुळे थोडं पॉझिटिव्ह आपण ह्यातून घेऊ शकतो. फक्त एक रिस्कचा पार्ट असा आहे की पुढे अजून किती महिने हे क्लिअर नाही, पण जे आहे त्याला लढायचं आहे. आणि स्ट्रगल जेवढा चांगला तेवढा अधिकारी चांगला घडू शकतो. कारण जेवढा आपण हलाखीच्या परिस्थितीतून येणार तेवढं आपली मुळं जमिनीत खोल जाणार. आणि तुम्हालाही माहिती आहे, ज्या झाडाची मुळं जमिनीत खोलवर जातात, जास्त वाईड स्प्रेड होतात, ते झाड जास्त काळ तग धरून राहतं. त्यामुळे तुम्हाला जर कष्ट येत असतील, संकट येत असतील समोर, तर बिलकुल त्याला काही घाबरायची गरज नाहीये. आणि आर्थिक परिस्थिती ही कधीही कुणालाही थांबवणारी गोष्ट नाहीये. कित्येक लोक आपल्या समोर एक्झाम्पल्स आहेत, हजारो कोटींची प्रॉपर्टी त्यांची आहे, ज्यांनी लिटरली एखाद्या लुनावर किंवा सायकलवर सुरुवात केलेली असते करिअरची. धीरूभाई अंबानी, ज्यांच्या हौसे खातर एखादी टीम IPL मध्ये खेळते, त्यांनी सुरुवात खूप गरिबीतून केलेली आहे. एवढ्या मोठ्या डेमोक्रेटिक कंट्रीचे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम हे काही खूप मोठ्या परिस्थितीतून आलेले नव्हते. आणि असे नाही खूप मोठे एक्झाम्पल्स आहेत, आपल्यातूनच कोणीतरी असं मोठं होऊन जातं. तुम्ही स्वतः इंट्रोस्पेक्ट करा, गावामध्ये असे काही लोक असतात जे शून्यातून वर आलेले असतात,
आणि आपल्यालाही जर त्यांच्यातलं व्हायचं असेल तर बिलकुल परिस्थितीचा बाऊ न करता त्याच्याशी फाईट करत राहायचं आहे. राज्यसेवेच्या पदांबाबत माहिती द्या. याबद्दल ऑनलाईन बरीचशी माहिती तुम्हाला मिळेल. बरेचसे वेबसाईट्स किंवा ब्लॉग्स आहेत बऱ्याचशा आधीच्या अधिकाऱ्यांचे, ज्यामध्ये तुम्हाला त्या त्या पदांबद्दल बरीचशी माहिती दिलेली आहे. इव्हन युट्यूब लेक्चर सुद्धा आहे. DYSP पदाबद्दल माहिती पाहिजे असेल तर युट्यूबवर माझा ऑलरेडी एक लेक्चर आहे. मराठी व इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास कसा करावा? चांगला प्रश्न आहे. विशेषतः सध्याच्या वेळेमध्ये अभ्यास कसा करायचा जो प्रश्न होता किंवा कशाचा करायचा, त्यामध्ये मराठी आणि इंग्लिशचा अभ्यास सध्या करणं खूप गरजेचं आहे. कारण राज्यसेवेची कुठलीही परीक्षा असो त्यामध्ये बऱ्यापैकी मराठी आणि इंग्लिश व्याकरणावर मार्क्स आहेतच. त्यामुळे आत्ता जर आपण इंग्रजी आणि मराठी व्याकरण चांगलं तयार करून ठेवलं तर परीक्षा कधीही हो, आपण परीक्षेसाठी तयार असू. म्हणजे त्याविषयी मला अजून एक एक्झाम्पल असं सुचलं होतं की 8-9 ऑक्टोबर पर्यंत सगळे लोक आपल्या हत्यारांना धार लावत बसले होते की 11 तारखेला युद्ध हे आपल्याला लढायचंय. आणि त्याच्यानंतर असं झालंय की युद्ध पोस्टपोन झालंय. युद्धजन्य परिस्थिती कायम आहे, मात्र युद्ध पोस्टपोन झालंय म्हणून सगळ्यांनी हत्यार मॅनेज करून ठेवले. काही काही तर हत्यार देऊन टाकले असतील दुसऱ्यांना, गायब झाले. हे असं काही करू नका. युद्ध होणार आहे आणि त्याच्यात तुम्हाला जिंकायचं आहे. आणि असं म्हणतात युद्धाच्या पूर्वी जेवढा घाम तुम्ही गाळाल तेवढं कमी रक्त तुमचं युद्धामध्ये गळणार आहे. त्यासाठी सध्या मेहनत करत राहा, जेणेकरून ज्याही दिवशी पूर्वपरीक्षा होईल त्या दिवशी तुम्ही तयार असाल. आणि सध्या हे सगळ्यात मोठं महत्वाची गोष्ट आहे. जेवढा अभ्यास महत्वाचा आहे, जेवढं रिव्हिजन महत्वाचं आहे, जेवढं बाकी सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत, तेवढं सध्या टेम्परामेंट महत्वाचं आहे. सध्या कुणालाही ग्लेन मॅक्सवेल किंवा हार्दिक पांड्या किंवा पोलार्ड व्हायचं नाहीये. प्रत्येकाला सध्या चेतेश्वर पुजारा असेल किंवा राहुल द्रविड असेल त्याचप्रमाणे टेम्परामेंट मेंटेन करून खेळत राहायचं आहे. ठीक आहे, ही गोष्ट सध्या प्रत्येकाने समजून घेण्याची आवश्यकता आहे. प्रश्नपत्रिकांचा सराव कसा करावा? सध्या माझं सजेशन आहे, मुख्य परीक्षेसाठीचे जे काही प्रश्नसंच मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ते तुम्ही जास्तीत जास्त सोडवावे. त्याही पूर्वी राज्यसेवेचे मागच्या 8 वर्षांचे जे काही मुख्य परीक्षेचे पेपर झालेले आहेत, सिलेबस चेंज झाल्यापासून नंतरचे प्रत्येक वर्षीचे 600 प्रश्न तुम्हाला सोडवायला मिळते. ते प्रश्न वारंवार सोडवा आणि नंतर एखादा कुठल्याही क्लासचा असेल किंवा इतर प्रकाशनाचा कुठलाही असेल तो प्रश्नसंच घेऊन सोडवा. प्रॅक्टिस करत राहायला पाहिजे, कारण की पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा हे जे आहेत ह्या MCQ सॉल्व्ह करण्याच्या प्रश्न आहे, म्हणजे परीक्षा आहेत. यामध्ये काय आपल्याला लक्षात ठेवून लिहायचं नाहीये. आणि ज्या गोष्टीची परीक्षा आहे ते स्किल आपण पॉलिश केलं पाहिजे. आपण काय करतो, आपण वाचतो किंवा आपण ऐकतो किंवा आपण डिस्कशन करताना बोलतो, पण ही परीक्षा यायची नाहीच आहे. ही वाचण्याची परीक्षा नाही, ही बोलण्याची परीक्षा नाही, ही ऐकण्याची परीक्षा नाही, ही MCQ सॉल्व्ह करण्याची परीक्षा आहे. आणि ती एक कला आहे. कारण कोणताही 30 मार्क हा जरी आला तरी सुद्धा राज्यसेवेच्या 600 मुख्य परीक्षेच्या प्रश्नांपैकी 350-400च्या वर प्रश्न कुणालाही सोडवता येत नाही. पण तुम्ही ऑब्झर्व केलं असेल मार्क्स तर त्याच्यापेक्षा जास्त असतात बऱ्याच लोकांना. हे कसं? कारण त्यांनी MCQ सॉल्व्ह करण्याचं स्किल आत्मसात केलेलं असतं किंवा ते स्किल पॉलिश केलेलं असतं की ज्यावेळी मला 4 पैकी 2च पर्याय म्हणजे माहिती आहेत किंवा 2च एलिमिनेट झाले, त्यामधला योग्य कसा निवडायचा ह्यासाठी फक्त प्रॅक्टिस लागते. त्यामुळे जेवढे जास्त प्रश्न आपण सोडवणार तेवढं आपण त्या कलेच्या जास्त जवळ जाणार आत्मसात करण्याच्या दृष्टीने. सीसॅटचा अभ्यास कसा करावा किंवा मग सीसॅटचा अभ्यास आता करावा का? सुरुवातीलाच मी 3 कॅटेगरीमध्ये सांगितलं. ज्या लोकांना कॉन्फिडन्स नाहीये की माझा सीसॅट चांगला आहे किंवा पूर्वपरीक्षेवर मला ग्रिप मिळालेली आहे, त्या लोकांनी सीसॅटचा अभ्यास रोज 1-2 तास तरी करत राहा. कारण की सीसॅटच्या मार्कांशिवाय पूर्वपरीक्षा क्लिअर करता येत नाही, ही वास्तविकता आहे. कारण कितीही अभ्यास केला तरी GS मध्ये एक स्टॅग्नेशन लेवल असते, त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळवणे खूप कठीण आहे. आणि GS मध्ये 10 मार्क वाढवणं आणि सीसॅट मध्ये 10 मार्क वाढवणं ह्यात जमीन आसमानचा फरक आहे. सीसॅट मध्ये कित्येक विद्यार्थी असे आहेत जे 70-80 मार्कावरून डिरेक्टली 150 मार्कावर गेलेले आहेत. पण तुम्हाला GS मध्ये असा कुणीही भेटणार नाही जो 70-80 मार्कावरून 150 मार्कावर गेलेला आहे. हे इम्पॉसिबल आहे. त्यामुळे म्हणजे जर एखादं सोन्याची कोंबडी देणारी अंडी म्हणजे एखाद्या सोन्याची अंडी देणारी कोंबडी असेल तर ते व्यवस्थित समजून घ्या की सीसॅट तसं आहे. सीसॅटला तुम्ही जेवढे एफर्ट घेणार कुठल्याही क्षणी त्याच्यापेक्षा जास्त मार्क तुम्हाला पडणार. हे समप्रमाणापेक्षा जास्त आहे.
म्हणजे 100% पेक्षा जास्त रिटर्न्स असणारा हा सब्जेक्ट आहे. त्यामुळे जर आपल्याला जमत नसेल सध्या तर सीसॅटची प्रॅक्टिस करत राहा. जे सेकंड कॅटेगरीचे विद्यार्थी मी सांगितले की ज्यांना पूर्ण शाश्वती नाहीये, माझी प्री होईलच, त्या लोकांनी सीसॅट मधील त्याच टॉपिक्सची प्रॅक्टिस करावी किंवा त्याचाच सराव करावा जे टॉपिक्स आपल्याला जमत नाही किंवा ज्या टॉपिक्सला सोडवायला आपल्याला 1.5 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागतो. फॉर एक्झाम्पल कोणासाठी ते इनपुट आउटपुट असेल, कोणासाठी ते प्रोबॅबिलिटी असेल, परम्युटेशन कॉम्बिनेशन असेल, कोणासाठी ते कूट प्रश्न असतील, त्याच टॉपिक्सची प्रॅक्टिस करा जेणेकरून स्वाभाविक आहे बघा, जे तुम्हाला येणार आहे ते येणारच आहे. जर तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस येतं, तुम्हाला त्याचा कन्सेप्ट आज कळलेला आहे आणि आज तुम्ही समजा प्रॅक्टिसमध्ये आहात, काय होईल, तुम्ही एक 40-50 सेकंदात तो सोडवाल आणि समजा तुम्ही आजपासून त्याची प्रॅक्टिस नाही जरी केली आणि परीक्षेत डायरेक्टली सोडवला तर 40-50 सेकंदाऐवजी तुम्हाला 60 सेकंद लागतील, पण तुम्हाला येणार नाही असं कधीच होत नाही. ते जीएस सारखं नाहीये की वाचून विसरून जाऊ शकतं. सीसॅटचा असं एकदा कन्सेप्ट कळला आणि त्या टाईपचा प्रॉब्लेम जमला तर त्या टाईपचा प्रॉब्लेम आयुष्यात कधीही समोर आला तरी आपल्याला सोडवता येतो. त्यामुळे जे जमत नाही किंवा ज्याला वेळ लागतो, आता केवळ त्याचीच प्रॅक्टिस करा. बरंच अजून खूप लोक वेगवेगळ्या भानगडीत पडतात की मग जागा वाढतील का किंवा मग पुढच्या वर्षी परीक्षा होईल का. अजून ह्या वर्षीचीच गॅरंटी नाही, तुम्ही पुढच्या वर्षीचा विचार करू नका. बरेचसे याच्यामध्ये थेरीज किंवा हायपोथेसिस आता येत राहणार, कारण चर्चा करायला सगळे रिकामे आहेत आणि जेवढे रिकामे लोक असणार तेवढं व्हॉट्सअप विद्यापीठावर ते आपलं ज्ञान पाजळत राहणार. त्यामुळे ह्या भानगडीत पडू नका. एकच लक्षात ठेवा, परीक्षा उद्या जरी झाली तरी आपण आज त्याच्यासाठी तयार पाहिजे. त्या मानसिकतेतून अभ्यास करा. जागा वाढतील तर वाढतील, खूप चांगली गोष्ट, वाढल्या तर. नाही जरी वाढल्या तरी सुद्धा आता उपलब्ध असलेल्या जागांपैकी मला एक जागा मिळावी एवढा बेसिकवर आपण काम करायचं. जसं महेंद्रसिंग धोनी खेळताना फक्त बेसिकवर खेळतो की बॉलर एक बॉल टाकणार आहे आणि मला त्याला बाउंड्रीच्या बाहेर टाकायचं आहे किंवा मला त्याला डिफेंड करायचं आहे, एवढ्या बेसिकवर काम चालतं. त्यामुळे बेसिक्स चांगले करा, विनाकारण भानगडीत पडू नका. हे चर्चा करण्याचे कोणाचे वेळ असते माहितीये का, ज्या लोकांचे ऑलरेडी 4-5 अटेम्प्ट झालेले असतात त्यांना ह्या गोष्टींची खूप आवड असते. मग जागा वाढणार का, त्यांचा एखादा मित्र कुठेतरी असिस्टंट झालेला असतो, कुठेतरी एखाद्या पदावर असतो, त्याला वाटतं ह्याच्या कॉन्टॅक्ट मधून माहिती मिळेल. हे भानगडी करत बसू नका. जागा वाढल्या तर सगळ्यांसाठी वाढणार आहे, तुमच्या एकट्यासाठी वाढणार नाहीत. म्हणून तुम्ही एकट्यानेच तुमच्या गोपनीय सूत्रांकडून माहिती काढून काही तुम्ही उघडणार नाही त्याच्यामध्ये, ठीक आहे. त्यामुळे वाढल्या तर वाढल्या, ज्या दिवशी वाढतील अख्ख्या महाराष्ट्र आज कळलं तर ह्याच्यात काय असं नाही की उद्या जाऊन लॉटरी लावायची मला नंबर आज कळलाय. या भानगडीत पडू नका, फक्त अभ्यास करा. आणि माझं ऑब्झर्वेशन असं आहे की पुण्यासारखा जो भाग आहे जिथे सगळेजण एमपीसीच्या अभ्यासासाठी येतात, तिथे सदाशिव पेठ वगैरे ज्या पेठा आहेत तो 1-2 स्क्वेअर किलोमीटरचा प्रदेश हा मी दलदलीचा प्रदेश म्हणतो. जितके जास्त वर्ष तुम्ही तिथे राहणार तितके जास्त वर्ष तुम्ही त्यात रुतत जाणार आणि अभ्यास सोडून सगळ्या पेरिफेरल गोष्टीमध्ये मग तुमचं लग्न म्हणजे लक्ष जाणार की कोणाचं कोणासोबत लग्न जमलंय, कोणासोबत अफेअर आहे, कोण कुठे चहा प्यायला जातोय, कोणता अधिकारी परत आलाय. ह्या भानगडीत पडू नका, केवळ अभ्यास करा. अजून काही लोकांचा प्रश्न असा आहे की पुणे सारख्या ठिकाणी आता कोरोनाने थैमान मांडलं आहे किंवा खूप जास्त संख्येने तिथे कोविड पॉझिटिव्ह पेशंट आहेत, मग त्या काळामध्ये आपण पुण्याला परत जावं का घरूनच अभ्यास करावा. हे सुद्धा इंडिव्हिज्युअली चेंज होणार आहे. ज्याच्यासाठी घरी अभ्यासाला व्यवस्था आहे आणि ज्याचा मागच्या काही महिन्यामध्ये घरी अभ्यास झालाय चांगला, त्याने घरी जरी राहून अभ्यास केला तर काही हरकत नाही. ज्याच्यासाठी ते पॉसिबल नाही त्याने पुण्याला मूव्ह होऊन फक्त स्वतःची काळजी घेणं अपेक्षित आहे, कारण की अटेम्प्ट परत येणार आहे. कोविड होऊन जीव गेला तर तो काय परत येणार नाही. स्पर्धा परीक्षांची केंद्रे बंद असल्यामुळे स्टडी मटेरियलच्या उपलब्धतेचे काय करावे असा एक प्रश्न बऱ्याच लोकांनी मला विचारला होता आणि जो मी सुरुवातीला सांगितला, काही लोक घरी गेले होते, सगळे पुस्तकं घेऊन गेले नव्हते, केवळ प्रीचेस घेऊन गेले होते, मेन्सचे पुस्तकं पुण्यात होते. आता ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस सगळ्या सुरू झालेल्या आहेत, जायचं आपलं मटेरियल घेऊन यायचं जे काही अभ्यासाचं असेल आणि जिथे कुठे तुमचा अभ्यास होतो तिथे अभ्यास करा. मग ते घरी असेल, दुसऱ्याच्या घरी असेल, लायब्ररीत असेल किंवा रूमवर कुठे जिथे असेल, जिथे अभ्यास होतो तिथे अभ्यास करावा, एवढी माफक अपेक्षा त्यामध्ये आहे.
आणि स्टडी मटेरियल आता सगळीकडे सुरू झालेले आहेत, बुकशॉप्स वगैरे, त्यामुळे आता हा प्रश्न तेवढा व्हॅलिड आपल्यासाठी राहिलेला नाही. काही लोक असेही होते जे 11 ऑक्टोबर साठी पुण्यात आले होते. मग आता त्यांच्यासमोर प्रश्न आहे की पुण्यात किती दिवस राहायचं, टिफिन रूमवर मागवावा लागतोय, बाहेर जाता येत नाहीये, नेमकं काय करायचं. पेशन्स इज द ओनली आन्सर. संयम ठेवायचा आहे आणि अभ्यास करत राहायचा आहे. ह्याच्या पलीकडे सध्या दुसरं कुठलंही उत्तर आपल्याकडे नाही. किंवा जर तुमची घरी व्यवस्था असेल, जवळ असेल घर, तर घरी सुद्धा तुम्ही रिव्हर्ट बॅक करून परत एकदा अभ्यास करू शकता. फक्त ह्यामध्ये जागेचं भांडवल करू नका की घरी गेलो होतो तिथे डिस्टर्ब होतं म्हणून मला अभ्यासच झाला नाही. बघा, फेल्युअर्स स्वाभाविक गोष्ट आहे की एमपीएससीच्या परीक्षेमध्ये समजा 200 जागा असतील आणि 3 लाख विद्यार्थी जर परीक्षा देणार असतील, तर 99% पेक्षा जास्त लोक फेलच होणार आहेत. त्याच्यामुळे फेल्युअरच्या स्टोरीज या जास्त असतात आणि फेल्युअरचे रिझन्स जास्त मिळतात आणि आपण त्याच्यातल्या एखाद्या रिझनशी जुळवून घ्यायला बघतो. एखाद्याने सांगितलेलं असतं, यार मागच्या वर्षी काय झालं की मी आजारी पडलो परीक्षेच्या आधी, मग आपल्याला असं व्हायला लागतं की परीक्षा जवळ आल्यानंतर वाटतं कणकणी आली, तापच येतोय, कारण कुठेतरी ते रिझन आपण स्वतः डोक्यात टाकलेलं असतं आणि मग अभ्यास न झाल्यामुळे आपण त्या रिझनकडे झुकायला लागतो. फेल होण्यासाठी 1000 कारणं मिळतील, पण जर तुम्हाला खरंच पोस्ट काढायची असेल तर ह्या सगळ्या एक्सक्युजेसला बाजूला ठेवूनच आपल्याला अभ्यास करायला लागतो. एज लिमिट संपत असणाऱ्या कॅन्डिडेट्सनी काय करावे? तर हे खूप कठीण असा प्रश्न आहे, तो प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असेल. आपण यशाच्या किती जवळ आहेत हे बघून विचार करा. जर ऑलरेडी 3-4 इंटरव्ह्यूज दिलेले असतील तर कंटिन्यू करायला काही हरकत नाहीये. पण असं असेल की तुम्ही 5-6 प्रिलिम्स दिलेले आहेत आणि एकही क्लिअर झालेलं नाहीये आणि एज पण खूप झालेलं आहे, घरची जबाबदारी आहे, तर विनाकारण घरच्यांना त्रासात आणि ताणात ठेवू नका. काहीतरी अल्टरनेटिव्ह जॉब बघा. एखादा असतो ज्याचे आपण, ठीक आहे बोलायला नकोय, एखादा असतो जो 7-8-10 वर्षांनी पोस्ट काढतो, पण तो एखादाच असतो. आपण यशाच्या किती जवळ आहोत आणि ह्या वर्षी आपण किती प्रामाणिकपणे अभ्यास केलाय हे आपण विश्लेषण करावं आणि त्यावर आधारित निर्णय घ्यावा. लॉकडाऊनमुळे घरी अडकून पडलेल्या मुलींनी, ज्यांना आता लग्नासाठी फोर्स केल्या जाते, त्यांनी काय करावं? हा पण अतिशय सेन्सिटिव्ह प्रश्न आहे आणि आपल्या सोसायटीमध्ये आपण कितीतरी ओरडा केला स्त्री पुरुष समानतेचा 150 वर्षांपासून, तरी ती गोष्ट ऍक्च्युअली आपल्याला 100% कधीही बघायला मिळत नाही. सध्या तरी मुलगी घरी आहे, दोघांना एक फोर्स जो केला जातो तो वेगवेगळा असतो. मात्र एकच लक्षात ठेवायचंय, जे काही मानसिक, शारीरिक, सामाजिक स्थिती जर प्रत्येकाने आपापल्या स्थितीनुसार यावर निर्णय घेणं अपेक्षित आहे. जाऊ जाऊ शकतो. तर काही की तुम्ही
मुलांचे प्रश्न चॅटमध्ये. सॉरी फॉर द इंटरप्शन. काही प्रश्न आहेत की एनसीईआरटीच्या पुस्तकांचा फायदा होतो का? बिलकुल. एनसीईआरटीची पुस्तकं हे मस्ट रीड आहेत. बरेचसे लोक हे वाचत नाहीत, स्टेट बोर्डाचीच पुस्तकं वाचतात. ह्याचं कारण महत्वाचं हे आहे की एनसीईआरटीची पुस्तकं हे इंग्लिश किंवा हिंदीमध्ये अवेलेबल आहे आणि दोन्ही भाषांशी आपलं खूप काही लवकर जुळून आपण घेत नाही. माझं सजेशन असं आहे, किमान हिस्ट्री, जिओग्राफी आणि सायन्स ह्या 3 विषयांसाठी एनसीईआरटीची पुस्तकं सुद्धा वाचावीत. एनसीईआरटी वाचत म्हणजे केवळ एनसीईआरटी वाचा असं म्हणत नाहीये. राज्य शासनाचे तर सगळे वाचायचेच आहेत आपल्याला, मात्र हिस्ट्री, जिओग्राफी आणि सायन्स ह्या 3 विषयांसाठी एनसीईआरटी नक्की वाचा. विशेषतः 6वी ते 10वी सायन्सचं आणि जिओग्राफीचं 11वी 12वी ते सुद्धा वाचलं तर भरपूर फायदा आपल्याला होतो. जस्ट 12th पास आउट झाले, कशी सुरुवात करू? ओके, व्हेरी अर्ली टू स्टार्ट ऍक्च्युली. 12वी आपलं जस्ट झालेलं आहे. माझं असं व्ह्यू आहे किंवा माझा असा व्ह्यू आहे की जे काही ग्रॅज्युएशन आपण करणार आहोत ते अतिशय चांगल्या प्रकारे आपण केलं पाहिजे. मग ते प्रोफेशनल कोर्स असेल किंवा इतर कुठलाही कोर्स असेल, तो आपण चांगल्या रीतीने केला पाहिजे. आणि विशेषतः ग्रॅज्युएशनची जी फेज असते ती पर्सनॅलिटी ग्रूम करण्याची एक फेज असते. तर त्या फेजमध्ये स्पोर्ट्स, कल्चरल ऍक्टिव्हिटीज, सोशल ऍक्टिव्हिटीज, टेक्निकल ऍक्टिव्हिटीज ह्या प्रत्येक ह्याच्यामध्ये सहभाग जर आपण घेतला तर उत्तम. कारण माझ्या दृष्टिकोनातून 2 वेगळ्या गोष्टी आहेत, पोस्ट काढणं आणि चांगला अधिकारी होणं. पोस्ट काढणं दरवर्षी 200-250 लोक करतात, पण 5 वर्षानंतर बघायचं की समजा आता 2020 सुरू आहे, तर मग 2015च्या बॅच मधले मला किती लोक माहिती आहेत किंवा किती लोकांचं नाव मी अजून वर्तमानपत्रात चांगल्या गोष्टींसाठी वाचतो किंवा ऐकतो. ते जर जमणार असेल आणि ते जर जमवून घ्यायचं असेल तर ग्रॅज्युएशनची फेज ही पर्सनॅलिटी ग्रूम करण्यासाठी सगळ्यात चांगली फेज आहे. त्याच्यामध्ये तुम्ही इंग्लिशवर प्रभुत्व मिळवा, त्याच्यामध्ये तुम्ही वाचन करा भरपूर, स्पोर्ट्स, कल्चरल, टेक्निकल आणि सोशल सगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करा, जेणेकरून तुमचा रेझ्युमे जो बनेल तो अतिशय चांगला बनेल. आणि ज्यावेळी तुम्ही इंटरव्ह्यूसाठी किंवा पर्सनॅलिटी टेस्टसाठी त्या चेंबरमध्ये जाल आणि 3 अतिशय अनुभवी लोक तुमची वाट बघत असतील, तुमच्यापूर्वी तुमचं प्रोफाईल जे आहे ते त्यांच्या हातात असेल आणि ते बघतील की ग्रॅज्युएशन मध्ये ह्या मुलाने किंवा मुलीने एवढं सगळं केलेलं आहे, म्हणजे जे पण गोष्ट ही व्यक्ती करते ती गोष्ट ती व्यक्ती मनापासून करते किंवा ह्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला बहुआयाम आहेत, वेगवेगळे डायमेन्शन्स आहेत आणि कुठेतरी त्याचा एक चांगला प्रभाव त्यांच्यावर सुद्धा नक्कीच पडतो. त्यामुळे 12वी नंतर लगेच अभ्यासाला सुरुवात करू नका. आय एम स्ट्रिक्टली अगेन्स्ट इट. मात्र हळूहळू तुम्ही स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीची पुस्तकं वाचणं, वर्तमानपत्र वाचणं, विशेषतः त्यातील संपादकीय वाचणं आणि हे को करिक्युलर मी जे काही सांगितलंय त्यातून आपला रिझ्यूम चांगला तयार करणं आणि स्वतःचं व्यक्तिमत्व अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आणि आयुष्याच्या दृष्टिकोनातून चांगल्या प्रकारे ग्रूम करणं, ह्यासाठी हा वेळ वापरा. आणि तुमच्या ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरमध्ये तुम्ही डायरेक्टली अभ्यास करायला सुरुवात करून अटेम्प्ट दिला तरी सुद्धा चालेल. ठीक आहे, अजून 1-2 प्रश्न घेऊयात आणि थांबूयात आपण. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पास होणार का असा बऱ्याच जणांना डाऊट असतो किंवा प्रश्न असतो की पहिल्या अटेम्प्ट मध्ये क्लिअर करता येतं का. पहिला अटेम्प्ट आपण कधी घेतो, त्यापूर्वी आपला अभ्यास किती झालेला आहे, त्या सगळ्या गोष्टीवर ते डिपेंड असतं. साधीशी गोष्ट आहे, मी जर समजा 1 ते 2 वर्ष अभ्यास करून पहिला अटेम्प्ट घेतला तर पहिल्या अटेम्प्ट मध्ये क्लिअर करण्याचे चान्सेस ऑब्व्हियसली जास्त आहेत. आणि मी एक ऑब्झर्व केलं आहे की ते एवढं मॅटर करत नाही. ज्या वर्षी तुमचं सिलेक्शन होतं, समजा तुमच्या बॅच मध्ये 10 तहसीलदार आहेत, तर तुम्हा सगळ्यांना त्याच बॅचचे तहसीलदार म्हणून ओळखण्यात येईल. कुठेतरी ठीक आहे, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर करणं इज ऑलवेज व्हेरी वेलकम, म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे ती. पण
पहिला अटेम्प्ट कधी घेतो ह्याला सुद्धा महत्व आहे. आपल्याकडे अशी पद्धत आहे, चला प्री होती का बघू, मेन्सचा काही अभ्यास झालेला नसतो. ऍक्च्युली अभ्यासाची पद्धत उलट असायला पाहिजे. आधी मेन्सचा अभ्यास व्हायला पाहिजे आणि मेन्सचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर आपण पूर्वपरीक्षेसाठी उतरलं पाहिजे. कारण पूर्वपरीक्षा ही परीक्षा केवळ चाळणी परीक्षा आहे. इट्स अ फिल्टर टेस्ट. आणि ती कशासाठीची चाळणी आहे की ऍक्च्युअली एमपीएससीची जी मेन एक्झामिनेशन आहे त्याच्यासाठी कोण पात्र आहे ही पात्रता चेक करण्यासाठीची परीक्षा म्हणजे पूर्वपरीक्षा. म्हणून त्याला नाव काय, पूर्वपरीक्षा, जी मुख्य परीक्षेच्या आधी आपल्याला द्यावी लागते, जेणेकरून आपण मुख्य परीक्षा देण्यासाठी पात्र आहोत का हे कॅलिबर एमपीएससी कडनं किंवा आयोगाकडनं चेक केल्या जातं. म्हणून ऍक्च्युअल जी मुख्य परीक्षा आहे तिचाच अभ्यास झालेला नाहीये तर पूर्वपरीक्षा पास करून होऊन काय दिवे लावणार आपण. त्यामुळे मुख्य परीक्षेचा अभ्यास आधी करा, त्यानंतर पूर्वपरीक्षेचा, आणि हे सगळं झाल्यानंतर व्यवस्थित जर तुमचं प्लॅनिंग असेल तर पहिल्या अटेम्प्ट मध्ये सुद्धा क्लिअर करणं काहीही अवघड नाही. नवीन सिलेबसचे बरेच नवीन सिलेबसमध्ये काही पॉईंट्स ऍड झालेले आहेत. त्या पॉईंट्स बद्दल अजून पूर्ण डेटा मार्केटमध्ये अजून अवेलेबल झालेला नाही. मात्र नजीकच्या काळात त्याच्यावर चांगले पुस्तके अवेलेबल होतील. विशेषतः पबाईडचे जे काही टॉपिक्स ऍड झालेले आहेत GS2 मध्ये वगैरे, त्यासाठी लक्ष्मीकांतचं गव्हर्नन्सचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे ते कव्हर केलेलं आहे. आणि फर्स्ट टाइम जेव्हा कुठलाही पॉईंट सिलेबसमध्ये ऍड होतो त्याबद्दलची थोडीशी जी अनिश्चितता असते ती एकट्यासाठी नाही, ती प्रत्येकासाठी आहे महाराष्ट्रातल्या. त्यामुळे जे काही मटेरियल अवेलेबल होईल ते लवकरच सगळ्यांपर्यंत पोहोचेलच. तोपर्यंत काय करायचंय, तो टॉपिक ऍज इट इज गुगलवर टाकायचा आणि युट्यूबच्या सर्च बॉक्समध्ये सुद्धा टाकायचा आणि त्या टॉपिकशी रिलेटेड आपल्याला काय माहिती मिळते ती एक प्रिलिमिनरी प्राथमिक माहिती घेऊन ठेवायची आणि ते फक्त बघायचं नाही, त्याचे कुठेतरी नोट्स सुद्धा एक टेम्पररी बनवून ठेवायचे. आणि हे सजेशन केवळ नवीन टॉपिकसाठी नाहीये, जुन्या सुद्धा कुठल्याही टॉपिकचं काही आपण ज्यावेळी नेटवर बघतो किंवा युट्यूबवर एखादा व्हिडिओ बघतो त्यावेळी आपल्या हातामध्ये एक डायरी आणि एक पेन असावा ज्यामध्ये आपण तो पॉईंट लगेच लिहून घ्यावा. की त्या व्हिडिओमध्ये समजा 4-5 मला महत्वाच्या गोष्टी कळाल्या तर त्या लगेच लिहून घेतल्या पाहिजेत. कारण की रिटर्न मटेरियलचं रिव्हिजन होतं, स्क्रीनशॉट्सचं आणि व्हिडिओचं रिव्हिजन शक्यतो होत नाही. स्क्रीनशॉटची आता एक फॅशन सुरू झालेली आहे. बरेचसे लोक ऍपमध्ये किंवा इतर ठिकाणी काही डेटा चांगला मिळाला तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवतात आणि त्यांना वाटते की आपण आदल्या दिवशी ती रिवाईज करू. मोबाईलवर एखादी गोष्ट रिवाईज करणं ही खूप रिस्की आहे, कारण नेट सुरू असतं आणि पॉपअप सगळ्या ऍपचे येत असतं. त्यामुळे ते स्क्रीनशॉट बघता बघता हळूच माणूस दुसऱ्या एखाद्या चॅट बॉक्समध्ये जातं आणि रिव्हिजन राहते बाजूला. त्याच्यामुळे माझा तुम्हाला हे थोडंसं ऑर्थोडॉक्स वाटेल किंवा ओल्ड जनरेशन वाटेल, बट द मेथड इज ट्राईड अँड टेस्टेड. जेवढं कागदावर असेल तेवढं रिव्हिजन करायला सोपं. त्यामुळे माझं सजेशन हेच आहे की काही कुठलाही व्हिडिओ बघताना डायरी आणि पेन सोबत ठेवायचं, नाहीतर तुमचा तो वेळ वाया गेला असं समजायचं. एक शेवटचा प्रश्न घेऊन आपण थांबूयात. ठीक आहे, अजून काही प्रश्न नाही जास्त. एक शेवटचा प्रश्न आन्सर करून आपण थांबूयात की फर्स्ट अटेम्प्ट वाल्यांनी सुरुवात कशी करावी आणि कुठून करावी. फर्स्ट अटेम्प्ट वाल्यांनी सुरुवात ही स्टेट बोर्डचे बुक्स आणि NCERTs इथून केली पाहिजे. त्यासोबतच न्यूजपेपर रिडिंगची सवय आपल्याला इम्बाईब करायची आहे. संपादकीय पानांचं वाचन करायचं. बाकीचं वर्तमानपत्र आपलं एवढं कामाचं नसतं एक MPSC ऍस्पिरंट म्हणून. केवळ संपादकीय पान वाचायचं आणि त्यातून एक 2-3 महिन्यामध्ये जेव्हा आपलं सगळं हे संपेल बेसिक, त्यानंतर कुठल्याही टॉपरची बुक लिस्ट घ्यायची आणि त्या बुक लिस्ट नुसार जे ऍक्च्युअल स्टडी मटेरियल आहे ते पुस्तक वाचायला सुरुवात करायची. हा एक जनरल ठोकताळा आहे की नवीन विद्यार्थ्यांनी कसं सुरुवात करायची याचा. ठीक आहे, थँक्यू सो मच.
मी सर्वप्रथम सरांचे आभार मानतो की गेले जवळपास 1 तास झालं कंटिन्युअसली आपल्या या मनातले जी काही प्रश्न होती त्या प्रश्नांना सरांनी उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे. तरी आणखीन आजच्या ज्या कार्यक्रमासाठी आज विद्यार्थी उपस्थित होते त्यांना आणखीन जरी कुठले काही अशा या रिलेटेड प्रॉब्लेम असतील तर संजय घोडावत इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस SBI ब्रँच कोल्हापूर SBI बँकेच्या वर रंकाळा टॉवरला जी ब्रँच आहे तिथे किंवा जयसिंगपूरला घोडावतची जी ब्लड बँक आहे तुलसी ब्लड बँक तिथे आमची शाखा आहे. दोन्ही शाखेत तुम्ही आणखीन जास्त इन्क्वायरी करू शकता. आणि मित्रांनो मी आपणास सांगू इच्छितो की जवळपास आता सगळ्या गोष्टी अनलॉक होत चाललेल्या आहेत आणि लवकरच फिजिकल बेजमध्ये क्लासेस चालू व्हायची शक्यता आहे. या माध्यमातून आणखीन जसा काही आपणापर्यंत आम्हाला पोहोचता येईल तसं आम्ही इथून पुढे पण पोहोचत राहू. सरांनी त्यांच्या व्यस्त आजच्या दिनचर्येतनं टाईम काढून तुमच्याशी आज जो संवाद साधला तुमच्या मनातील जी काही प्रश्न होती त्यांना उत्तर द्यायचा सरांनी प्रयत्न केला. मी आशा करतो की आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला भेटली असतील. आत्ताच्या पुरतं मी आपली रजा घेतो. सरांचे आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो व इथून पुढे पण अशाच वेगवेगळ्या वेबिनारच्या माध्यमातून आपल्याशी संपर्कात राहूया. आपल्या सर्वांस विनंती आहे की शासनानं घालून दिलेले जे काही नियम आहेत त्याचं आपण सर्वांनी कठोरपणे पालन करावं व आपली व आपल्या कुटुंबियाची आपण काळजी घ्यावी अशी आपणास विनंती करतो व हा कार्यक्रम इथे संपला अशी मी जाहीर करतो. धन्यवाद.